तर मित्रांनो, एंट्रन्स कोणतीही असो त्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी इनऑर्गॅनिकचा जी काही कन्सेप्ट आहे एमओटी, त्यावर 2 ते 3 मार्क्सला 100% क्वेश्चन विचारला जातो. SPPBच्या एंट्रन्स OE एक्झामसाठी देखील एमओटीवर 2 ते 3 मार्क्सला क्वेश्चन विचारलेला आहे. तर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात, कशा पद्धतीने तुम्ही ॲन्सरिंग करायचं आहे, तर कशा पद्धतीने आपण ॲन्सर देऊ शकू. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीची ट्रिक आहे. सुरुवातीला मी तुम्हाला काही इझी ट्रिक सांगतो आणि देन मी तुम्हाला MCQ देतो. देन तुम्ही ते MCQ सॉल्व करू शकता. कशा पद्धतीने बघायचं, चला तर बघूया. तर मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्पेसिस CN+, CN-, NO अँड CN विच वन ऑफ दिस विल हॅव हायेस्ट बॉन्ड ऑर्डर. तर ऑप्शन आहेत NO, CN-, CN+ आणि CN. यामध्ये फर्स्ट आपल्याला त्याची हे फाइंड आउट करायचे आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर 15 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन NO and then 14 number of electrons in CN+. Plus 1 is addition. कशा पद्धतीने, तर C plus N, 6 plus 7. 6 plus 7 gives plus 1 because plus charge here, minus charge here, then I have plus 1, and then you have plus charge here, minus 1. They have the 12 electrons, 14 and 13. आपण कशा पद्धतीने कोणाची बॉन्ड ऑर्डर हायेस्ट आहे कशा पद्धतीने चेक करू शकतो. तर मित्रांनो, युजिंग दिस टेबल, हा टेबल आपण अतिशय सोप्या पद्धतीने कसा लिहायचा, ड्रॉ करायचा, तर मी तुम्हाला शेवटी याची ट्रिक सांगेलच. तर मित्रांनो, फर्स्ट बॉन्ड ऑर्डर तुम्ही बघितली 15 2.5 फॉर NO, देन 30 or cyanide 2.5 bond order, and then cyanide CN-2 and CN+2 and CN-, they have the third bond order. Means right answer is a CN- because bond order is a 3. Okay, next question, among the following species डायमॅग्नेटिक मॉलिक्यूल इज. खाली दिलेल्या स्पेसिसमध्ये डायमॅग्नेटिक मॉलिक्यूल कोणता आहे. तर मित्रांनो, CO, ज्या आपण मागील याच्यामध्ये जसे ज्या पद्धतीने बघितलं की हेलियम, लिथियम, ॲटॉमिक आणि ॲटॉमिक नंबर, त्यानुसार 6 + 7 कार्बन, नायट्रोजन, देन सेम 6 नंबर ऑफ द ॲटॉमिक नंबर 6 कार्बन, आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर दिस 8, द 14 इलेक्ट्रॉन्स. ओके, B2 5 + 5 is 10 because B2 and oxygen 8 + 8 16. Okay, then using this chart, जो आपण खूप युजफुल चार्ट आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. तर बघू शकतात 14साठी तुम्ही बघू शकता नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज 0, अँड देन CO साठी झालं B2साठी B2चा ॲटॉमिक नंबर 10साठी 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. NOसाठी नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 15, तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज 1, अँड देन ऑक्सिजन O2साठी 16, तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2. तर यामध्ये डायमॅग्नेटिक मॉलिक्यूल विचारलेला आहे मित्रांनो. तर अमंग द फॉलोइंग स्पेसिस द डायमॅग्नेटिक मॉलिक्यूल इज. सिम्पल आन्सर आहे CO, बिकॉज 0 they have the diamagnetic molecule is a CO. And then next, bond length is directly proportional to the bond order. Bond length is directly proportional आहे bond order ला. Bond length is directly proportional to the bond length is inversely proportional to the bond order, because among the following molecules, ions, which one is diamagnetic and has the shortest bond length. Means ज्याची बॉन्ड लेंथ शॉर्ट असेल त्याची बॉन्ड ऑर्डर जास्त असेल, ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी, बिकॉज बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर. ओके, तर बघू शकतो आपण ऑप्शन दिला आहे C2 2 O2 2 and N2 2. तर सेम ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचा, नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर. ओके, तर 14 16 18 16 14 16 18 and then 16. Okay,
तर आपण बघू शकतो बॉन्ड लेंथ, बॉन्ड ऑर्डर, अनपेड इलेक्ट्रॉन्स. अनपेड इलेक्ट्रॉन्स, bond order 1, O22 minus, unpaired electron is 0, NO22 minus, 16 electrons, bond order 2, unpaired electrons 2, O2, bond order 2 and unpaired electrons 2. So C22 minus, 14 electrons, bond order 3 and unpaired electron 0. इथे बघू शकतो आपण O22 minus have also 0 unpaired electrons and C22 minus have also 0 unpaired electrons. But क्वेश्चन काय आहे, शॉर्टेस्ट बॉन्ड लेंथ. आणि बॉन्ड लेंथ कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, बॉन्ड ऑर्डरला. मीन्स जिथे बॉन्ड ऑर्डर जास्त इथे बॉन्ड ऑर्डर जास्त, देन दिस इज अ शॉर्टेस्ट बॉन्ड लेंथ. बिकॉज मी मगाशीच तुम्हाला सांगितलं बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, स्टॅबिलिटी. Stability is directly proportional to the bond order because this question, हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारला जातो. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, ऑर्डर विचारली जाते इंक्रीजिंग डिक्रीजिंग. तर तुम्ही कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकाल, तर ऑप्शन ए बी सी तुम्ही बघू शकता. तर कशा पद्धतीने आपण ऑर्डर फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट O2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 16, O2 मायनस 70, O2 प्लस 15 आणि O2 मायनस 18. ओके. आणि देन तुम्ही बघू शकता खाली O2 मायनस बॉन्ड ऑर्डर इज 2, O2 बॉन्ड ऑर्डर 2, O2 मायनसची बॉन्ड ऑर्डर 1.5 आणि O2 प्लसची बॉन्ड ऑर्डर 2.5 अँड देन O2 मायनसची बॉन्ड ऑर्डर 1. तर आपण बॉन्ड ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी बघतोय. स्टॅबिलिटी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर. या बॉन्ड ऑर्डरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल स्टॅबिलिटी असते. त्यामुळे तुम्ही बघू शकता 2 प्लस इज अ 2.2 प्लस फर्स्ट and then 2 plus O2 and then O2 minus and then O2 minus. अशा पद्धतीने आपण डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटीची जी काय डिक्रीजिंग ऑर्डर आहे ती आपण फाइंड आउट केली. O2 मायनस O2 प्लस O2 मायनस O2 मायनस मीन्स ऑप्शन डी इज राईट. अजून काही क्वेश्चन आहेत मित्रांनो, ती तुम्हाला ॲज अ ॲन्सर विथ ॲन्सर, बट तिला तुम्हाला 1 to 20 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स राईट करायचे आहे. 1 to 20पर्यंत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स राईट झाल्यानंतर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 40 नंबरचा इलेक्ट्रॉन, जो काही 40 नंबरचा इलेक्ट्रॉन आहे तिथे तुम्हाला 3 राईट करायचं आहे. ओके. देन 40 नंबरच्या इलेक्ट्रॉनला 3 राईट केल्यानंतर तुम्हाला 0.5ने डाऊन साईडला आणि 0.5ने अप्पर साईडला तुम्हाला नंबर बॉन्ड ऑर्डर डिक्रीज करायचे आहे. तर इथे बघू शकता 2.5 2 1.5 1 0.5 0. सेम अप्पर साईडला 2.5 2 1.5 1 0.5 0. आता राहिला विषय 1 to 7चा. 1 to 7चा जर बघितलं तर 1 to 7चं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता 0.5 1 0.5 1 0.5 1 0.5. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही इझी पद्धतीने बॉन्ड ऑर्डर राईट करू शकता. देन इथे तुम्ही बघू शकता 1 नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने राईट करायचे आहे. 1 0 1 0 अशा सिक्वेन्समध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. फक्त 10 आणि 60 नंबरच्या इलेक्ट्रॉनला तुम्हाला 2 राईट करायचे आहे. बॉन्ड नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 60 नंबरला 2 आणि 10 नंबरला 2 राईट करायचं आहे. बाकी सिक्वेन्स 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 अशा पद्धतीने तुम्हाला बॉन्ड ऑर्डर राईट करायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा सिंपल पद्धतीने आपण टेबल रेडी करू शकतो. The filling of molecular orbital take place according to option first Afu principle, second pooling exclusion, option third Hund's rules, and option D all of the above.
The right answer is all of above. Question number second. When two stirred atoms are joined together through a non-stirred atom, such hydrocarbons known as option first non-alternate hydrocarbons, B even alternate hydrocarbons, E odd alternate hydrocarbons, and D alternate hydrocarbons. Right answer is alternate hydrocarbon. 10 aniline is more stable than 14 aniline because the size and stability increase or decreases. The option A increase decreases, option B increase increases, option C increase decreases decreases, and option D decrease increases. The right answer is increase decreases. Question number 4. What is the charge density of the following molecule? A given molecule दिलेला असेल. For example, and option A 1 by 20 root 20, option B 1 by 17, option C 1 by 14, and option D 1 by root 17. The right answer is 1 by root 20. Question number 5. Delocalized energy of benzene is option A 36 beta, option B 5.3 beta, option C 0, and option D 2 beta. The right answer is option D 2 beta. The question number 6. Point touching to lower portion below diameter to a circumference of a circle will be indicates number of A bonding molecular orbital, B anti-bonding molecular orbital, C non-bonding molecular orbital, D both bonding and non-bonding molecular orbital. The answer is bonding molecular orbital. Which of the following method is used to know the bonding, anti-bonding and non-bonding molecular orbital? Option is given below. Hund's rule, Huckel's rule. The right answer is option number D. What is the charge density in the following molecule? The molecule is given below. Option is also given 1 by 5, 1 by root 5, 1 by 4, and 1 by root 4. The correct option is option number B, 1 by root 5,